राशी परिवर्तन करतायत त्यावरनं मांडलं जातं. म्हणजे प्रत्येक ग्रह हा प्रत्येक राशीमध्ये फिरत असतो त्याच्या त्याच्या क्रमाप्रमाणे, त्याच्या त्याच्या गतीप्रमाणे. आता जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये येतो तेव्हा त्याचा काहीतरी विशिष्ट इफेक्ट सांगितलेला असतो. म्हणजे समजा जर तुमच्या राशीमध्ये शनी ग्रह आला तर त्याचा काय परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे याचे ठोकताळे मांडलेले असतात शास्त्रामध्ये. त्याचबरोबर जर सूर्य तुमच्या राशीत आला किंवा सूर्य तुमच्या विरोधी असणाऱ्या राशीमध्ये गेला तर त्याचे तुमच्यावर काय परिणाम होणार आहे याचे साधारण ठोकताळे मांडलेले असतात आणि त्यावरनंच राशी भविष्य सांगितलं जातं. पण हे काहींच्या बाबतीत खरं आणि काहींच्या बाबतीत खरं नाही आहे. तर यामागे काय कारण आहे? तर यामागे कारण असतं तुमची वैयक्तिक कुंडली. तुम्हाला समजायला या गोष्टी जरा अवघड वाटत आहेत का? थोड्या आणखी सोप्या करू? ठीक आहे. जे महिन्याचं राशी भविष्य किंवा 4 महिन्याचं राशी भविष्य किंवा आठवड्याचं जे राशी भविष्य असतं ना ते सध्याच्या ग्रहांच्या स्थितीवरनं मांडलेलं असतं. म्हणजे आकाशामध्ये ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत, कोणत्या राशीमध्ये नाही आहेत, कोणत्या राशीवर त्यांची दृष्टी आहे, या सगळ्याचा अंदाज घेऊन हे महिन्याचं किंवा रोजचं राशी भविष्य किंवा आठवड्याचं राशी भविष्य मांडलं जातं. किंवा येणाऱ्या वर्षभराचं सुद्धा राशी भविष्य हे त्या वर्षात काय ग्रह बदल होणार आहे त्यावरनं मांडलं जातं. पण तुमची मूळ कुंडली आहे ना, तुमचा जन्म झाला तेव्हा ग्रह कोणत्या स्थितीमध्ये होते, तुम्ही तुमचं नशीब काय घेऊन आला आहात, म्हणजेच काय काय ग्रह मूळ पत्रिकेमध्ये आहेत, हा तुमच्या आयुष्यात मोठा भाग आहे आणि हा महत्त्वाचा भाग आहे. त्यावरनंच तुम्हाला त्या ग्रह बदलाचा इफेक्ट काय असणार आहे, परिणाम काय असणार आहे ते ठरतं. म्हणजे ठीक आहे, मान्य आहे, आता सध्या आपण व्हिडिओ बघतोय की गुरु जो आहे तो कर्क राशीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे कर्क राशीला लाभ होणार आहे. किंवा कर्क राशीमध्ये गुरु आल्यामुळे ज्या ज्या राशींवर गुरुची दृष्टी पडते त्यांना सुद्धा लाभ होणार आहे असं सांगितलं जाते. पण तुम्हाला जर तसा अनुभव येत नसेल तर मूळ पत्रिकेमध्ये गुरुची स्थिती काय आहे, गुरु तुमच्यासाठी लाभाचा आहे का, मूळ पत्रिकेतच गुरु राहू बरोबर बसला असेल किंवा गुरु त्याच्या नीच राशीमध्ये बसला असेल तर त्याचे हवे तसे परिणाम तुम्हाला दिसत नाहीत. मग काहींसाठी हे परिवर्तन लाभ देणारं जातं, काहींना खरोखरच चांगले अनुभव येतात आणि काहींना मात्र अजिबात त्याचे चांगले अनुभव येत नाही. कारण मूळ पत्रिकेत गुरुची स्थिती चांगली नसते, त्यावर उपाय करणं आवश्यक असतं. किंवा काहींची दशाच वेगळी चालू असते, दशाच अशी चालू असते की त्यामुळे त्यांना तसे चांगले अनुभव येत नाही. दशा म्हणजे काय, तर प्रत्येक ग्रहाची काही वर्षांची दशा ठरलेली असते. ती आपला जन्म कोणत्या दशेत झाला तिथून त्या ग्रहांची दशा चालू होते आणि त्याप्रमाणे तो क्रम बदलत जातो. म्हणजे ज्योतिषशास्त्र वरवर बघतो आपण